वाशिम जिल्ह्यातील जवळका येथील जिल्हा परिषद शाळेत भोजन दिलं जातं तर शाळेकडे 2 गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्यापैकी एक सिलेंडर संपलेला असून दुसऱ्यातील गॅस केवळ 2 दिवस पुरेल इतका शिल्लक आहे. गॅस मिळाला नाही तर 2 दिवसानंतर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते अशी माहिती शिक्षक आणि स्वयंपाकी यांनी दिलेली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. या परिस्थितीचा फटका आता राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांना बसू लागला. काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळतोय. शहरात रिक्षासाठी लागणारा एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा चालकांना गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. शहरात 3 एलपीजी पंप आहेत, त्यातील 2 पंप एलपीजी शिल्लक नसल्यानं बंद आहे. तर रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी 2 ते 3 तास पंपांवर उभं राहावं लागतंय. जालन्यात गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. इराण आणि इस्रायलला अमेरिका युद्धाच्या झळा भारतात बसू लागल्या. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरासह राज्यातही गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. जालना जिल्ह्यात 2 दिवसाचा गॅसचा सुरळीत साठा उपलब्ध आहे, तरीही मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला. आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरवर मोठा परिणाम झालाय. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ सांगलीतील हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. भंडाऱ्यात सुद्धा गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ सुरू. एकीकडे मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच असल्याचं नागरिकांनी सांगितलं. आखाती युद्धाचा देशातील देवस्थानांवर देखील परिणाम होतोय. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थाननं आता प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आजपासून अनिश्चित काळासाठी येथील प्रसादालय बंद राहणार आहे. स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्यानं देवस्थान विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला. तशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आली. पुण्यातील येरोडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात 12 ते 14 गॅस सिलेंडर लागतात. संपूर्ण साठा संपलाय. केवळ 1 दिवसाचा साठा शिल्लक असल्यामुळे तब्बल 1200 मनोरुग्णांना नाश्ता आणि जेवण पुरवणं अशक्य झालंय. परिणामी वेळेवर नाश्ता आणि जेवण न मिळाल्यास मनोरुग्णांची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गॅस टंचाई विरोधात आंदोलन केले. शहरातील शालिमार चौकातील कार्यालयासमोर यावेळी आंदोलन करण्यात आले. रिकामा गॅस सिलेंडर शेजारी चूल पेटवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेडमधील ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या भागातील जमिनी सेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या. मात्र गेल्या 15 वर्षात इथं प्रकल्पाची एक वीटही उभी राहिली नाही किंवा इथल्या भूमिपुत्रांना रोजगार भूखंड मिळाले नाही. त्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावमध्ये ओबीसी पिछडा वर्ग संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, यूजीसी बिल लागू करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. नाशिक शहर आणि परिसरात उन्हाचा कहर मागील आठवड्याभरापासून पाहायला मिळतोय. काल दिवसभर उन्हाच्या झळांमुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. तापमानाचा पारा थेट 38.5 अंशांपर्यंत सरकलेला आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय. रत्नागिरीत उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले, तर तापमानाचा पारा थेट 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. जळगावमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले. जळगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणाही सज्ज. तसंच नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा 16 मार्च पासून सकाळ सत्रात भरवण्यात येणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे 16 मार्च पासून सकाळी 7:20 ते 11:35 पर्यंत शाळा भरवण्यात येतील. वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यातील शेलू बाजारमधील सतियाई यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. साताऱ्यातील गांधी मैदानातून महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी नऊवारी साडी घालून भव्य बाईक रॅली काढली. शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भव्य बाईक रॅली काढली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात झाली. सोलापुरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्षाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये 2 तर जनरल वॉर्डात 5 बेड राखीव ठेवण्यात आले. जिल्ह्यात अद्यापही एक उष्माघाताचा रुग्ण आढळला नाही. मात्र नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं तसंच जास्तीत जास्त पाणी प्यावं असं आवाहन करण्यात आलं. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतमजुराचा मृत्यू झालाय. पांभुर्ण तालुक्याच्या पिस्कुटी गावातली ही घटना आहे. दरम्यान वाघाच्या हल्ल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली.
गोंदियातील वडेगाव परिसरात जंगली हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला. या परिसरात 25 ते 30 जंगली हत्तींचा कळप दाखल झाला. या हत्तीच्या कळपामुळे मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. जालन्याच्या अंबड शहरात पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली. व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे 13 घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा विभागाने जप्त केले आणि या मोहिमेदरम्यान विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचं आढळून आलं. नाशिकमध्ये कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून 20 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र या लाचखोर अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे तिघही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत. अकोल्यातील अकोट शहरात एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा एका पाठोपाठ एक स्फोट झाल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावतीत डोंगरावर पोहरा वनक्षेत्रात भीषण आग लागली. या डोंगरावरील आगीनं लवकरच भयंकर रूप धारण केलं. या आगीमुळे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील वनसंपदा जळून खाक झाली. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील परसोडीमध्ये एका 27 वर्षीय तरुणानं लग्नाच्या 4 दिवसापूर्वी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.